नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बिग बॉसच्या घरातून एक्झिट कोण होणार आहे हे नक्कीच तुम्हाला याच व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ तुम्ही मिस केला तर कोण एक्झिट होणार आहे तुम्हाला बिलकुलही कळणार नाही। त्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका। तर व्हिडिओला आपण सुरू करूया मित्रांनो, कारण की टाइम पासला करायचा नाही, व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो। आता एकीकडे बघितले आपण तन्वी आणि रेवा हे दोन्ही सेफ आहेत। तन्वीला तिकीट टू फिनाले फर्स्ट सदस्य तिकीट टू फिनाले मध्ये ती गेलेली। मी पहिलं पण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की डायरेक्टली तिकीट टू फिनाले मध्ये तन्वी बोलतेच जाणार आहे, आणि हे मित्रांनो खरं ठरलेलं आहे। फोटो वाटत असेल तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघू शकता, काहीच हरकत नाही। आणि जे मागच्या हप्त्यामध्ये रेवा कॅप्टन होती त्यामुळे पण ती सुरक्षित आहे या हप्त्यामध्ये। ती त्यामुळे 5 सदस्य नॉमिनेट आहेत मित्रांनो। त्याचं पुन्हा एकदा तुम्हाला नाव सांगणार आहे। राकेश, विशाल कोटियन, दीपाली, अनुश्री आणि राखी सावंत हे 5 सदस्य मित्रांनो या हप्त्यामध्ये नॉमिनेट आहेत, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। पण जे वोटिंग ट्रेंड बाहेर चालू आहे, जे सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे, त्यानुसार पण बोलणार आहे। आणि काही बिग बॉसच्या सूत्रांकडून आपल्याला जी काही अपडेट आले त्यानुसार आपल्याला बोलणार आहे मित्रांनो। आता बिग बॉसच्या घरातून एक्झिट या 5 सदस्यापैकी कोण होणार आहे हेच आपण बोलणार आहेत मित्रांनो। आता टॉप मध्ये जर बघायला गेलं तर सगळ्या टॉप वरती जाऊन बसला आहे ते म्हणजे राकेश बापट मित्रांनो। आता राकेश बापटला आपण बघितलं प्रत्येक वेळेस कुठे टास्क बाद करायचा, कुठे टास्क मध्ये खेळायचं नाही, मला इंटरेस्ट नाही असं तसं कारण देऊन तो खेळायचा नाही, माझा पाय दुखतोय, माझा गुडघा दुखतोय असं बोलत तो काही ना काही टास्क टाळतच होता मित्रांनो। आता शेवटचे दिवस आल्यामुळे तो टास्क खेळतोय आणि कुठेतरी पब्लिकला पण त्याचा टास्क आणि जो खेळतोय चांगल्या प्रकारे ते आवड निर्माण झाली राकेश बद्दल। पण मित्रांनो इथे जे राकेश टॉपला का आहे, इथे सगळ्यात मोठा पॉइंट आणि राकेश टॉप वरती कुणामुळे गेला हे फक्त एकामुळेच गेला मित्रांनो, ते म्हणजे विशालमुळे। विशाल आणि राकेशचा वाद झाला, त्यामुळे पब्लिकला जे वाद झाला ते विशालचा भांडण पब्लिकला कुणालाही आवडलं नाही, त्यामुळे पब्लिकने पूर्ण सपोर्ट राकेशला केला। आणि ते वाद झाल्यावरती मित्रांनो राकेशवरती सगळे जे इंडस्ट्रीतले दिग्गज आहेत तेच पण मैदानात उतरून राकेशला सपोर्ट करायला लागले मित्रांनो। म्हणून कुठेतरी राकेश टॉप वरती जाऊन बसलेला आहे। आता बॉटम 2 मध्ये कोण असेल? आता बॉटम 2 मध्ये मित्रांनो तुम्हाला सांगायला गेलं अनुश्रीचं नाव घेतलं जाते, पण अनुश्रीला जर रिप्लेस केलं तर दुसरं नाव तुम्हाला सांगतो मित्रांनो, ती असणार आहे दीपाली ताई। आता हे मी पुढे सांगणारच आहे का असणार आहे, त्यासाठी आपण बॉटम 2 कडे वळूया। जे की आपण बघितलं की मागच्या हप्त्यामध्ये आणि मागचे जे टास्क झाले त्यामध्ये अनुश्रीचा गेम खेळली, पण त्या गेम मध्ये तेवढा आपल्याला एफर्ट दिसला नाहीये, त्यामुळे तो थोडासा डाऊनफॉल गेला आहे। पण अनुश्री सेफ झोन मध्ये आहे हे सांगायला काहीच हरकत नाही मित्रांनो। पण आता इथं तुम्हाला सांगतो कमी वोट। आता कमी वोट जर बोललं मित्रांनो, इथं विशाल कोटियन आणि राखी सावंत आहे मित्रांनो। एकीकडे मी दीपाली ताई तुम्हाला लास्टला बोलणार आहे मित्रांनो। आता हे 2 सदस्य आहेत, पण इथे राखी सावंतला बिग बॉस बिलकुलही काढणार नाही। तिला फक्त अमाऊंटची जी पेटी आहे त्यापर्यंत नेणार आहे, तिथं डायरेक्टली राखी सावंत पेटी घेणार आणि बाहेर निघणार मित्रांनो, हे 100%। आणि त्यामुळे राखी सावंत या वीकेंड मध्ये सेफ असणार आहे। आणि दुसरं बोललं विशाल कोटियन पण यामध्ये सगळ्यात टॉपला म्हणजे डेंजर झोनच्या टॉपला जाऊन बसलेला आहे, कारण की त्याला कुठे मतं मांडतोय, पण आपल्याला गेम दिसला तर आपण वोट करतो, पण इथं आपल्याला गेम नाहीये, ज्या उमेदवारीमध्ये थांबता येणार नाही, ती पूर्ण सीझन तो नॉमिनेट आहे, जे की त्याच्या चुकीमुळे चुकी झाली, त्याला शिक्षा झाली। पण आता तो एकटा बसतोय स्विमिंग पूल पाशी बसून, आपल्याला इमोशनल प्रत्येक वेळेस काही कॅमेरा पुढे जाऊन एकटाच बोलतोय, कारण करणार का? एकटा जर माणूस पडला घरामध्ये त्याचं डोकं काम करायचं बंद होतं, त्यामुळे त्याचा गेम पूर्णपणे डाऊन मध्ये जाताना आपल्याला दिसतोय। आणि राखी त्याला ट्रिगर करायचा प्रयत्न करते, पण तो ट्रिगर होत नाहीये का? कारण की त्याला कॅमेरा पुढे दिसायचं आणि पब्लिकला तो दाखवून देतोय की मी असा नाहीये, म्हणून त्याला वोट भेटतील अशी त्याला वाटत असेल, पण असं होत नाहीये सध्या तरी। आता दुसरं बोललं दीपाली ताई। आता दीपाली ताईचा गेम आपल्याला स्टार्टिंग टू एंड पर्यंत कुठंही दिसला नाही मित्रांनो, 1-2 ठिकाणी दिसला असेल, पण वोटिंग मध्ये जर बघायला गेलं ती पण डेंजर झोन मध्येच आहे। पण इथे जे इंडस्ट्रीच्या नियमानं म्हणजे बिग बॉसला जर काढायचं नसेल तिला, तर ती डेंजर झोन मध्ये टाकणार अनुश्रीला, सेफ झोन मध्ये टाकणार दीपाली ताईला। कारण की राखी घरातली ड्रामा क्वीन आहे, तिला काढणारच नाही मित्रांनो, कारण की ती जर नसली तर घरामध्ये कॉमेडी कोण करणार, भांडणं कसे होणार? त्यामुळे राखी यावेळेस पण बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार नाही मित्रांनो। पण शेवटी बिग बॉसचा निर्णय आहे ते आपण बघूच। पण आता हे 2 सदस्य ते 100% आहेत, दीपाली ताई आणि विशाल कोटियन। आणि दीपाली ताईच्या जाग्यावरती रिप्लेस जर केलं तर अनुश्री आणि विशाल कोटियन मित्रांनो, कारण की या टोळीला प्रत्येक वेळेस बाद करायचा प्रयत्न बिग बॉस आणि बिग बॉसच्या बाहेर जे आपण बसलो ते केलेलंच आहे। अनुश्री खरंच जायला पाहिजे का बिग बॉसच्या घरात? पण ती डायरेक्टली बोलले की मी सगळ्याचे तोंड बघून कंटाळले, मला या घराचा कंटाळा आलाय, तर तू गेलीच कशाला या घरामध्ये? इंटरेस्ट नव्हता तो रिजेक्ट करायची ती बिग बॉस मध्ये। अजून बरेच जण वाट बघतायत मला बिग बॉसच्या घरामध्ये जायचं, हे सदस्य जर आले असते तर अजून आम्हाला मज्जा आली असती। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? अनुश्रीचे बरेच काही सपोर्टर कमेंट पण करतायत मागच्या व्हिडिओमध्ये की अनुश्री विनर झाली पाहिजे, कोणी बोलतंय की विशाल विनर झाला पाहिजे।
तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, तुमचं मत 100% कमेंटमध्ये मांडा मित्रांनो, कारण की कमेंट तुमचा खूप महत्वाचा आहे. मी रिप्लाय 100% देणार आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.